आज राज्य उत्पन्न शुल्क विभाग कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील महिला व ज्या भागातील वाईन शॉप आहे त्या वाईन शॉपमुळे ज्या विद्यार्थ्यांना, महिलांना, नागरिकांना जो त्रास होत आहे या सगळ्या गोष्टी मागणीला घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे राज्य उत्पन्न शुल्क विभाग कार्यालयासमोर जन आक्रोश निदर्शने ठेवलेले आहेत। मुख्य कारण हेच आहे की मागण्या की चंद्रपूर शहराच्या, जसं आपण ताडोबा नॅशनल पार्कला जातो, त्या मार्गावर काही वाईन शॉप आहेत, जो 2 राज्याला मार्ग मिळवणारा मार्ग आहे बंगाली कॅम्प, त्या मार्गावर नाही का वाईन शॉप आहेत। नागपूरच्या जाणाऱ्याच्या मुख्य मार्गावर वाईन शॉप आहेत व चंद्रपूर शहराच्या जे मध्यभागी जो सामान्य नागरिक आहे, विद्यार्थी जातात त्या भागात वाईन शॉप आहेत। मला एक असा प्रश्न येतो की राज्य उत्पन्न शुल्क विभाग, महानगरपालिका व जेव्हा एनओसी लागते तर अशा वेळेस ही यांना परवानगी देते कशी की जेव्हा नागरिकांना त्रास होत असते तर आमची एवढीच मागणी आहे की आम्ही दारू दुकान हे बंद करा। आमची अशी मागणी नाही आहे, आमची ही मागणी आहे की ज्या दारूच्या दुकानामुळे बरेचसे अपघात होत आहे, अपघातामध्ये बरेचशा लोकांचे जीव गमावलेले आहेत, कोणाचे हातपाय गमावं लागले, कोणाला त्याच्यानंतर वाहतूक कोंडी होत आहे ना। काही वाईन शॉपवाल्यांनी आपापल्या परिसरामध्ये त्यांना पिण्याची व्यवस्था तिथं करून दिलेली आहे। हा सगळा त्रास महिलांना, विद्यार्थ्यांना, नागरिकांना होत आहे। या सगळ्या मागण्या घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जन आक्रोश निर्देशन ठेवण्यात आलेलं आहे। आम्ही सतत 1 वर्षापासून माननीय एसपी साहेबांना ज्या अंतर्गत पोलीस स्टेशनचे जे हद्दीत येत असेल त्या पोलीस स्टेशनला पत्र दिलेले आहेत, वाहतूक विभागाला दिलेले आहेत, महानगरपालिकेला दिलेले आहेत, राज्य उत्पन्न शुल्क विभागाला दिलेले आहेत, परंतु यांना जाग का येत नाही आहे हे आम्हाला प्रश्न आलेला आहे। आज आम्ही एवढंच सांगू शकतो की आज आम्ही निर्देशने करून हे आंदोलन इथंच थांबल, परंतु येत्या महिन्याभरात अगर मागण्या पूर्ण न झाल्यास तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूरची महिला विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्या घरासमोर निर्देशने करू, या आंदोलन आगळं वेगळं करू, एवढी गवाही मी मनसेच्या माध्यमातून, इकडल्या स्थानिक लोकांच्या माध्यमातून देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।